श्यामला ही घरोघरी जाऊन काम करणारी इमानदार बाई होती. नवऱ्याचं पाठबळ कमीच, कारण नवरा व्यसनाच्या आहारी गेला होता. 2 पोरांचं शिक्षण, इतर खर्चासाठी स्वतः काम करत होती. शिक्षणाच्या अभावामुळे हे काम करण्याशिवाय श्यामलाला दुसरा कोणता मार्गही नव्हता. परिस्थितीने तिला खूप शिकवले होते. त्यातूनही मुलासाठी ती खंबीर राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असे. सकाळी ती घरातून काम करून 7 वाजता कामासाठी बाहेर पडत. 7-8 घरचं तिला स्वयंपाक, धुणं, भांडी याचं काम होतं. देशपांडे काकूचे कुटुंब एकत्रित होतं. त्या एकत्रित कुटुंबात श्यामलालाही कुटुंबातील एक व्यक्ती अशीच वागणूक मिळे. श्यामलने तेवढं सर्वांचं मनही जिंकलं होतं. काकूच्या घरी श्यामलला काम करून खूप वर्ष झाले होते. देशपांडेच्या घरी नवीन सून येऊन वर्ष होत आले होते. प्रियाला मात्र श्यामलबद्दल खूप अशी ओळख नव्हती. प्रिया आज सकाळपासून काहीतरी शोधत होती, पण ती वस्तू तिला सापडत नव्हती. कपाट, ड्रावर, पर्स सगळीकडे तिने शोधले. शेवटी हाती काही लागलं नाही. काल दिवसभरही ती मोत्याचा हार शोधतच होती. ती घाबरून गेली होती, कारण पिढ्यानपिढ्या चालत आलेला मोत्याचा हार तिच्याकडून हरवला होता. तिच्या आज सासूने किती विश्वासाने तिला तो लग्न कार्यासाठी सोपवला होता. ही बातमी घरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. सगळे तिला धीर देत होते. घाबरू नकोस, आम्ही शोधतो म्हणत होते. तेवढ्यात सापडेल, इथे असेल तरी कुठेतरी, सासूबाई म्हणाल्या. सगळे घरातील मेंबर तिचा हार शोधण्यात व्यस्त होते. प्रिया आता रडकुंडीला आली, कारण तिला आठवत होते की लग्नावरून आलं की हार बेडरूममधील असणाऱ्या टेबलवर ठेवला होता. तोपर्यंत दारावरही कडी वाजली. सगळ्यांचे लक्ष दाराकडे वळाले. श्यामला दारात उभी होती. 15 वर्षे ती त्या घरात काम करत होती, त्यामुळे घरातील विश्वासू मेंबरही होती. विचारच करत होती, सगळीकडे शोधून सापडत नाही. हिने तर घेतला नाही असेल ना? प्रियाने श्यामलला बोलून ही दाखवलं. श्यामला प्रियाचं बोलणं खूप खटकलं. श्यामलचा तिच्यामुळे स्वाभिमान दुखावला गेला. सासूबाई आणि आजसासूला पण प्रियाचं बोलणं खटकलं, कारण श्यामला त्या 15 वर्ष ओळखत होत्या. श्यामला किती स्वाभिमानी आणि इमानदारी आहे हेही जाणवत होत्या. श्यामलला मात्र खूप वाईट वाटत होतं. असं कोणीतरी अनपेक्षित बोलणं, चोरीचं आळ घेणं तिला खूप खटकलं. माझ्याच नशिबी का असं? नशिबाला कोसत श्यामला रडतच घरातील काम वावरत होती. प्रिया बेडरूममध्ये विचार करत बसली होती. तोपर्यंत श्यामल तिथे झाडू घेऊन आली आणि बेडरूममध्ये झाडू मारू लागली. कपाटाखालून झाडू मारताना झाडूला काहीतरी लागलं, म्हणून श्यामलने पुन्हा एकदा झाडू फिरवला, तर मोत्याचा हार झाडूला लागून बाहेर आला. प्रियानेही चकमकून पाहिले. सगळं घर शोधून पाहिलं आणि हार कपाटाखाली पाहून तिला आश्चर्यच वाटलं. श्यामल हार हातात घेऊन प्रियाकडे घेऊन आली. तिच्या हातात हार देऊन म्हणाली, ताई, हा तुमचा हार कपाटाखाली पडला होता. प्रियाने हार हातात घेतला आणि तिला आनंद वाटला, पण श्यामलला बोलण्याचा तिला पश्चाताप होत होता. ती मनातून खूप खचकली होती. सासूबाई आणि आजसासूबाईंनाही प्रियाचा राग होता. श्यामलने काम सगळं आवरलं. स्वयंपाक आवरून ती चालली होती. आजसासूबाईंनी तिची माफी मागितली. मनाला लागून नकोस, नवीनच आहे, झालं गेलं विसरून जा पुरी, असं आजसासूबाई म्हणाल्या. श्यामल, माफ करा आजी मला, पण मी उद्यापासून कामाला येणार नाही. तुम्ही दुसरी कोणीतरी कामवाली पहा. मी गरीब आहे, पण स्वाभिमानी आहे आणि लाचार म्हणून जगणे हे माझ्या तत्वात बसत नाही. आतापर्यंत तुम्ही खूप माझ्यावर प्रेम केलं, परकेपणाची कधीच जाणीव होऊ दिली नाही, पण इथून पुढे मी येऊ शकत नाही. सासूबाईचे डोळे भरून आले होते. त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्यांना माहीत होतं की ती जरी गरीब असली तरी ती स्वाभिमानी स्त्री आहे. कथेचं तात्पर्य सांगण्याची हीच. कोणावरही कोणतेही आरोप करण्याआधी 10 वेळा विचार केला पाहिजे.